यांचं देखील या ठिकाणी खूप वियोगाचं या ठिकाणी आज रविदास महाराज जयंती आहे, कशा स्वरूपात काढलेली आहे आणि कुठून निघालेली आहे? प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी संत रविदास यांची 649वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. आज संत रविदास नगर, जुना पूल, पेठबिडी इथून मोठ्या संख्येने शोभायात्रा निघालेली आहे. त्याच्यामध्ये महिला मोठ्या संख्येने उपस्थित आहेत, समाज बांधव हेही खूप मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. आज रॅली संपन्न झाल्यानंतर अभिवादन सभा आहे आणि संध्याकाळी 6:30 वाजता राष्ट्रीय गायक विशालकुमार मोरे यांचा प्रेरणात्मक गीत गायनाचा प्रोग्राम संध्याकाळी 6:30 वाजता होणार आहे. या कार्यक्रमासाठी अनेक दिवसापासून सर्व बांधव हे परिश्रम घेत आहेत. त्याच्यामध्ये राजूभाऊ मोवाले, विलासजी बामणे, पिंटू गायकवाड, अरुण कांबळे, ज्ञानोबा माने असे सर्व समाजातील विशिष्ट संघटनेचे पदाधिकारी व पक्षाचे पदाधिकारी समाजातील सर्व खूप दिवसापासून मेहनत घेत आहेत आणि त्याचाच एक चांगला प्रतिसाद म्हणून आज हा उत्साह खूप मोठ्या प्रमाणात होत आहे. त्या निमित्ताने मी बीड जिल्ह्यातील सर्व बहुजन बांधवांना शुभेच्छा देतो. तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, सावित्रीबाई फुले, मा जिजाऊ, मा रमाई यांना मी अभिवादन करतो आणि आज संध्याकाळच्या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहावं असं आवाहन करतो. 2 शब्द संपतो. आज ही रॅली काढली तुम्ही, रॅलीतनं नेमकं काय संदेश द्यायचा आहे तुम्हाला? आज रॅली जी निघलेली आहे बीड शहरामधनं, तर ही आम्ही जवळपास युवक आहोत, सर्व समाज बांधवाला घेऊन ही जयंती साजरी करतो. निवळ फक्त चर्मकार समाज नाही तर इतर जे समाज आहेत कुठल्याही जाती धर्माचे, आम्ही त्यांना सोबत घेऊन प्रत्येक महामानवाची जयंती तसंच रविदास महाराजांची जयंती आम्ही आज बीड शहरामध्ये साजरी करत आहोत. तर बीड शहरामध्ये साजरी करताना एकोपा जपला पाहिजे, युवा पिढी जपली पाहिजे, ह्या उद्देशाने आम्ही जवळपास 7 ते 8 वर्षापासून मिरवणूक जी पहिली होती वाजत गाजत, म्हणजे आज पण वाजत गाजत आहे, पण ती पहिली नाचण्याची मिरवणूक होती, त्याच्यातून विविध काही प्रकार घडत होते. तर ते प्रकार आम्ही 5-6 वर्षापासून हे बंद केलेले आहेत. शांततेत समतेमध्ये ही गुरु रविदास महाराजांची मिरवणूक प्रति ह्या 7 ते 8 वर्षापासून छान प्रकारे निघते. ह्याला चांगला प्रतिसाद मिळतो, उत्साह येतो युवकांना, आम्हाला आणि बघणाऱ्याला सुद्धा हे छान वाटतं की हे शांततेत कसं निघतं. जिल्ह्यात दूषित वातावरण निर्माण झालेलं आहे, काय संदेश त्याच्यातून तुम्ही प्रामुख्याने दिला थोडक्यात? मी असं म्हणतो की आज जिल्ह्यामध्ये हे जातीवादाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. तर ह्या जातीवादाला आपण युवकांनी जे होतकरू आहेत ह्यांनी कुठंतरी ह्याला ओढ दिली पाहिजे आणि एक रूपेने एकतेने प्रत्येक समाजकार्य हे एकामेकाला घेऊन जर केलं
तर आपला हा समाज, आपला देश टिकल. नाहीतर हळूहळू जर असं झालं तर हे विद्रूपाला वातावरण येईल. सर्वांना विनंती करतो, एकोप्याने राहा. सर्व जाती धर्माचे लोक आपल्याला सोबत घेऊन जायचे आहेत. गरज महापुरुषाला खरी श्रद्धांजली आणि सगळ्या गोष्टी आपण अर्पण करू शकतो, तोपर्यंत नाही. काय सांगाल, आज जयंती साजरी करत आहे, कशा पद्धतीने जयंती आहे, काय प्रोग्राम आहे? दरवर्षीप्रमाणे यावर्षी आम्ही संत रविदास महाराज यांची जयंती साजरी करत आहोत. सर्व समाज बांधव व इतर समाजाचे युवक नेते मंडळ घेऊन सोबत आम्ही हे कार्यक्रम करतो. तर या जयंतीनिमित्त मी सर्व समाज बांधवांना, चर्मकार समाजच नाही इतर सर्व समाजाला जयंतीनिमित्त शुभेच्छा देतो.